नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण मित्रांनो लर्न इंग्लिश थ्रू स्टोरी या सिरीजच्या माध्यमातून एक नवीन स्टोरी घेऊन आलेलो आहे। या स्टोरीचं नाव आहे द रिअल ओनर। चला तर मित्रांनो, वेळ न दवडता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता स्टोरी आहे बघा द रिअल ओनर। अकबर बिरबल या बादशाहच्या दरबारामध्ये किंवा बादशाहच्या त्या प्रांतामध्ये घडलेली अशी ही गोष्ट आहे। चला तर मित्रांनो, आता स्टोरीमध्ये काय घडतं आपण ते पाहूया। बघा, किंग अकबर वॉज अ व्हेरी पॉप्युलर अँड वेल नोन किंग। आता बघा, किंग अकबर वॉज अ व्हेरी पॉप्युलर। पॉप्युलरचा अर्थ होतो लोकप्रिय, वेल नोनचा अर्थ होतो जगप्रसिद्ध किंवा विख्यात किंवा नावाजलेला। मग बघा, किंग अकबर हे एक प्रसिद्ध आणि नावाजलेले राजा होते। पुढे, इट वॉज बिकॉज ऑफ हिम दॅट ऑल द अदर किंग्स लिव्ड इन पीस टुगेदर। मित्रांनो, पीसचा अर्थ होतो शांतता। आता इथे परत आपण जाऊया स्टोरीकडे। इट वॉज बिकॉज ऑफ हिम, बघा बिकॉज ऑफ हिम म्हणजेच त्याच्यामुळे, ओके, दॅट ऑल द अदर किंग्स लिव्ड इन अ पीस टुगेदर। म्हणून बघा, किंग अकबर बादशाहच्यामुळे त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये असणारे जे इतर राजे होते ते पीस टुगेदर, पीस म्हणजे शांततेने, टुगेदर म्हणजे एकत्र, म्हणजेच शांततेने ते एकत्र राहायचे किंवा राहत होते। पुढे बघा, वन डे a king of a different place, King Faisal, decided to meet the witty Birbal and see his intelligence in person. बघा, वन डे म्हणजेच एके दिवशी, अ किंग ऑफ अ डिफरंट प्लेस, किंग एक राजा, ऑफ चाचीचे, अ डिफरंट प्लेस, प्लेस ठिकाण समोर, एका वेगळ्या ठिकाणचा एक राजा, त्याचं नाव होतं किंग फैजल। डिसाइडेड टू म्हणजेच त्याने ठरवलं, कुणाला? टू मीट द विटी बिरबल, मीट म्हणजेच भेटणे, विटी बिरबल एका चतुर बिरबलला, बुद्धिमान अशा बिरबलला त्याने भेटायचं ठरवलं। अँड सी हिज इंटेलिजन्स इन पर्सन, आणि स्वतःच्या पातळीवर बिरबलाची इंटेलिजन्स, त्याची बुद्धिमत्ता पाहण्याचं त्याने ठरवलं। पुढे बघा, द किंग टूक अ डिस्गाइज ऑफ अ फार्मर अँड लेफ्ट फॉर दिल्ली टू मीट बिरबल। बघा, द किंग टूक अ डिस्गाइज ऑफ अ फार्मर। किंग राजा हा सब्जेक्ट झाला, टेक्स विटू झालं टूक, आणि इतर पार्ट ऑब्जेक्टचा। मित्रांनो, सब्जेक्ट प्लस विटू प्लस ऑब्जेक्ट ही रचना म्हणजे सिंपल पास्टची आहे। आता येथे बघा, सिंपल पास्ट काय म्हणतो, अशी घटना घडून गेली। बघा, द किंग टूक अ डिस्गाइज ऑफ अ फार्मर। आता फार्मर म्हणजे शेतकरी, डिस्गाइजचा अर्थ होतो वेश परिधान करणे किंवा वेश रूपांतर करणे। मग त्या राजानं म्हणजे ह्या किंग फैजलने त्या शेतकऱ्याचा वेश परिधान केला असं आपण त्याला म्हणूया। पुढे, अँड लेफ्ट फॉर दिल्ली टू मीट बिरबल। लिव्ह म्हणजेच जाणे, लिव्हचं विटू झालं लेफ्ट, ओके, निघाला। फॉर दिल्ली, दिल्लीसाठी निघाला। टू मीट बिरबल, बिरबलला भेटण्यासाठी किंग फैजल याने डिस्गाइज केलं, त्याचं वेश रूपांतर केलं आणि तो दिल्लीकडे रवाना झाला। पुढे बघा, ऑन हिज वे, वे म्हणजेच मार्ग, ऑन हिज वे त्याच्या मार्गावर, ही सॉ अ ओल्ड लेम मॅन आस्किंग फॉर हेल्प। बघा, ही सॉ अ ओल्ड लेम मॅन। आता मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, सी म्हणजे पाहणे, सीचं विटू झालं सॉ म्हणजेच पाहायला, इथे ॲन पाहिजे, ओके। ही सॉ ॲन ओल्ड लेम मॅन। बघा, काय एक लेम म्हणजेच काय, तर एक लंगडा असं आपण त्याला म्हणूया, ओके। मग त्या मार्गावरती जात असताना त्याने एक लेम मॅन म्हणजेच एक लंगडा माणूस पाहिला, जो की हेल्प मदतीसाठी अपेक्षा करत होता, लोकांना विचारणा करत होता। पुढे बघा, the old man wanted to go to Delhi, but no one would listen to his request. बघा, the old man wanted to go to Delhi. त्या वयस्कर माणसाला दिल्लीला जायचं होतं, परंतु बघा, परंतु नो वन कोणीही नाही, वुड लिसन टू हिज रिक्वेस्ट, त्याच्या विनंतीला, त्याच्या रिक्वेस्टला कोणीही मान्य करत नव्हतं किंवा कोणीही त्याची विनंती मान्य करत नव्हतं किंवा ऐकत नव्हतं। आता मित्रांनो, इथे स्ट्रक्चर झालंय नो वर्ड हा सब्जेक्ट, वुड प्लस फी वन, म्हणजेच वुड नंतर तुम्हाला कधीही फी वनचा क्रियापदाच्या पहिल्या रूपाचा वापर करावा लागतो, ओके। वुडचा वापर काय, शक्य दर्शनासाठी, ओके। पुढे बघा, किंग फैजल फेल्ट बॅड फॉर हिम। आता किंग फैजल, फील म्हणजे वाटणे, फीलचं विटू झालं फेल्ट वाटलं, मग किंग फैजलला बॅड वाईट वाटलं, फॉर हिम त्याच्यासाठी वाईट वाटलं, अँड डिसाइडेड टू हेल्प द मॅन, आणि त्याने त्या माणसाला, त्या लेम माणसाला, त्या लंगड्या अपंग माणसाला मदत करायचं किंग फैजलने ठरवलं। पुढे बघा, स्टोरी काय होते, ही हेल्प द मॅन टू क्लाइंब द हॉर्स। बघा, ही हेल्प द मॅन, इथे सिंपल पास्ट आहे, मग त्या राजाने त्या माणसाला मदत केली, टू क्लाइंब द हॉर्स। क्लाइंब म्हणजेच काय, तर चढणे। मित्रांनो, पर्वतावर चढणे, टू क्लाइंब ऑन माउंटेन, इथे घोड्यावर चढण्यासाठी अपंग माणसाला त्या किंग फैजलने मदत केली।
अँड दे रिझ्यूम देअर जर्नी टू दिल्ली अगेन. मित्रांनो इथे विशेष शब्द आहे रिझ्यूम. आता रिझ्यूमचा अर्थ काय होतं, एखादी गोष्ट किंवा एखादा प्रवास तुम्ही चालू केला आणि मध्येच काही कामानिमित्त तुम्ही तिथे थांबला, म्हणजेच जेथे तुम्ही थांबलात त्याच्या तिथून पुढे जो प्रवास करताय त्याला पुन्हा प्रवास सुरू करणं म्हणतात, म्हणजे हा रिझ्यूम झालेला आहे. ओके, मग तिथे थांबल्यानंतर दे रिझ्यूम देअर जर्नी, त्यांनी त्यांचा प्रवास चालू ठेवला आणि परत ते दिल्लीला गेले. पुढे आता जाऊया. When they reached Delhi, King Faisal asked the old man to step down off the horse. आता बघा, जेव्हा they reached दिल्ली, तेव्हा दिल्लीला पोहोचले. किंग फैजल asked the old man. मग दिल्लीला पोहोचल्यानंतर किंग फैजलनी विचारलं कुणाला, त्या ओल्ड लेम मॅनला विचारलं टू स्टेप डाऊन ऑफ द हॉर्स. स्टेप डाऊन म्हणजेच काय तर खाली उतरणे. आता जो राजा त्याला म्हणाला की बाबा की दिल्ली आलेली आहे, आता तुम्हाला आपल्या घोड्यावरून तुम्हाला खाली उतरावं लागेल, स्टेप डाऊन व्हावं लागेल, पाय उतार व्हावं लागेल. पुढे बघा आता. परंतु देन द ओल्ड मॅन स्टार्टेड शाउटिंग अँड प्रिटेंडेड टू बी द ओनर ऑफ द हॉर्स. असं म्हणताच बघा, परंतु द ओल्ड मॅन स्टार्टेड शाउटिंग, त्या वयोवृद्ध माणसाने स्टार्टेड शाउटिंग, ओरडायला सुरुवात केली. अँड प्रिटेंडेड, मित्रांनो प्रिटेंडचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीचं ढोंग करणं, बतावणी करणे. मग त्या माणसाने बतावणी करायला सुरुवात केली. काय? टू बी द ओनर ऑफ द हॉर्स, मी त्या घोड्याचा ओनर आहे, मालक आहे, अशी त्याने बतावणी करायला सुरुवात केली. पुढे बघा. ही इवन अक्यूज द किंग फैजल ऑफ बिंग अ थीप who was trying to steal the horse. बघा, he even accused, येथे सुद्धा सिंपल पास. बघा, सब्जेक्ट ही झाला, अक्यूज हा V2 झाला, किंग फैजल ऑब्जेक्ट झाला. ही इवन अक्यूज, इवन म्हणजेच सुद्धा. मग त्या वयोवृद्ध माणसाने किंग फैजलवर अक्यूज केला म्हणजेच आरोप केला. ओके, ऑफ बिंग थीप, काय म्हणाला, तो एक थीप आहे, चोर आहे. who was trying to steal the horse, who म्हणजेच जो की, who हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, दोन वाक्य जोडण्यासाठी वापरलं. who was trying to steal the horse, जो की त्या घोड्याला चोरण्याचा प्रयत्न करत होता. पास्ट कंटिन्युअस आले मित्रांनो येतो. was trying to steal the horse, steal चोरणे, त्याच घोड्याला चोरण्याचा प्रयत्न करत होता, असं त्या लंगड्या माणसाने किंग फैजलवर आरोप केला. पुढे बघा. किंग फैजल वॉज सो ॲस्टोनिश्ड दॅट ही हॅड नो क्ल्यू व्हॉट टू से. आता एवढं सगळं झाल्यानंतर किंग फैजल वॉज सो ॲस्टोनिश, किंग फैजल ॲस्टोनिश झाला, आश्चर्यचकित झाला किंवा थक्क झाला. दॅट ही हॅड नो क्लू व्हॉट टू से. मग यावरती काय म्हणावं हे त्याला सुचतच नव्हतं, त्याला क्लू सापडत नव्हता, कोणताही धागादोरा त्याला सापडत नव्हता. सो म्हणून they decided to visit the court of Akbar for a fair judgment. बघा, सो म्हणून they decided to, त्यांनी ठरवलं, to visit the court of Akbar, अकबर बादशाहच्या दरबाराला भेट द्यायचं त्यांनी ठरवलं. कशासाठी? फॉर साठी. बघा, अ फेअर जजमेंट, फेअरचा अर्थ होतो योग्य, जजमेंट म्हणजेच न्याय, योग्य निर्णय मिळावा किंवा योग्य निकाल लागावा, या उद्देशाने त्यांनी अकबर बादशाहच्या दरबारात जायचं ठरवलं. पुढे बघा. अकबर आस्क्ड बिरबल टू लुक इनटू द मॅटर अँड फाइंड अ सोल्युशन. अकबर आस्क्ड बिरबल, मग गेल्यानंतर अकबर बादशाहने बिरबलला विचारलं टू लुक इनटू द मॅटर. लुक इनटू म्हणजेच काय तर एखाद्या गोष्टीमध्ये लक्ष घालणे, तपासणी करणं. मग अकबर बादशाह बिरबलला म्हणाला की बाबा तू या मॅटरमध्ये, या प्रकरणामध्ये लक्ष घाल आणि तपास कर. अँड फाइंड अ सोल्युशन, आणि मला त्याचा एक सोल्युशन दे, मला त्याचा एक तोडगा दे, असं तो त्याला म्हणाला. पुढे बघा. आता बिरबल ॲज ऑलवेज क्विकली केम अप विथ अ प्लॅन. बिरबल ॲज ऑलवेज म्हणजेच बघा नेहमीप्रमाणे, बिरबल आला, केम अप आला, विथ अ प्लॅन म्हणजे एका प्लॅन सोबत, एका योजनेसोबत बिरबल परत वापस आला. पुढे बघा. ही टूक बोथ ऑफ देम टू द हॉर्स शेड फेअर देअर वर सेव्हरल हॉर्सेस अँड आस्क्ड देम टू आयडेंटिफाय द हॉर्स दॅट बिलॉंग टू देम. आता बिरबलने एक तर प्लॅन केला. बघा, मग त्याने काय केलं, ही टूक बोथ ऑफ देम. बोथचा वापर केव्हा करतात, ज्या वेळेला दोन व्यक्ती किंवा दोन वस्तूंबद्दल सांगायचं असेल. मग इथे दोन व्यक्ती आहेत म्हणून त्या दोन व्यक्तीसाठी बोथ वापरला. ही टूक बोथ ऑफ देम, बोथ ऑफ देम, त्यांना दोघांनाही बिरबल कुठे घेऊन गेला, हॉर्स शेड, जे घोड्यांचा जो शेड होता, तबेला होता, त्याच्यामध्ये घेऊन गेला. फेअर, जेथे देअर वर सेव्हरल हॉर्सेस, सेव्हरल म्हणजेच विविध किंवा वेगळे. तो बिरबल त्यांना अशा ठिकाणी घेऊन गेला तिथे खूप सारे वेगवेगळे घोडे होते. अँड आस्क देम, आणि त्या बिरबलने त्यांना विचारलं
टू आयडेंटिफाय द हॉर्स. आयडेंटिफाय शोधणे, असा घोडा शोधरा दॅट बिलॉंग टू देम, जो की तुमच्या मालकीचा आहे. या सर्व घोड्यांमधून तुम्हा दोघांना तुमचा कोणता घोडा ॲक्युरेट आहे, तुमचा घोडा किंवा तुमच्या मालकीचा जो घोडा आहे तो तुम्हाला शोधायचा आहे. असं बिरबलने त्या दोघांनाही त्या घोड्याच्या तबेल्यामध्ये खूप साऱ्या घोड्यांमधून त्यांचा घोडा शोधायला सांगितलं. पुढे बघा. द ओल्ड मॅन फेल्ड टू डू सो. मग असं केल्यामुळे द ओल्ड मॅन फेल्ड, अपयशी झाला, टू डू सो, असं करण्यामध्ये, तो म्हणजेच त्याचा घोडा शोधण्यामध्ये वयोवृद्ध माणूस अपयशी ठरला. परंतु किंग फैजल इन्स्टंटली फिगर आउट हिज हॉर्स. परंतु किंग फैजलने इन्स्टंटली, लगेच, ताबडतोब फिगर आउट हिज हॉर्स. फिगर आउट म्हणजेच काय, तर शोध घेणे. मित्रांनो फ्रेज आहे, फिगर आउट म्हणजे शोध घेणे. मग त्या किंग फैजलने ताबडतोब त्याचा घोडा शोधला, फिगर आउट केला. महत्वाचे शब्द लिहून घ्यायचा. दिस वे बिरबल वन्स अगेन मॅनेज टू सॉल्व्ह अ केस. मग अशा मार्गाने बिरबलने वन्स अगेन, परत एकदा, ती केस सोडवण्यामध्ये तो यशस्वी ठरला. पुढे बघा. अँड किंग फैजल वॉज हायली इम्प्रेस विथ हिज क्लेवरनेस. आणि मग याच गोष्टीमुळे तो किंग फैजल होता ना, हायली इम्प्रेस, तो इम्प्रेस झाला विथ हिज क्लेवरनेस, बिरबलाच्या चतुराईबद्दल तो प्रभावित झाला, असं आपण त्याला म्हणूया. आता पाहूया मित्रांनो महत्वाचे त्याच्यामधले वर्ड. पॉप्युलरचा अर्थ होतो लोकप्रिय, वेल नोनचा अर्थ होतो प्रसिद्ध, प्रख्यात किंवा नावाजलेला. सर्व शब्द नोटबुकमध्ये लिहून घ्या. पीसचा अर्थ होतो शांतता. डिसाइडेड टूचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीचा निर्णय घेणं, एखादी गोष्ट ठरवणं, त्याला डिसाइड टू म्हणत होतो. ओके, डिसाइडेड हा टू झाला. इंटेलिजन्सचा अर्थ होतो बुद्धिमत्ता. डिस्गाईजचा अर्थ होतो वेश घेणे, सोंग घेणे किंवा वेश स्वरूप बदलून लपवणे. आता मित्रांनो पुढचं एक वाक्य आहे, ते आहे सिंपल पास्ट. बघा. द किंग टूक अ डिस्गाईज ऑफ अ फार्मर. सिंपल पास्ट म्हणतो अशी घटना भूतकाळात घडून गेली. याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. मित्रांनो वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे किंग, वर्ब आहे टेक क्रियापदाचं V2 आणि इतर पार्ट ऑब्जेक्टचा येतो. ओके. पुढे बघा. स्टोरीमध्ये लेफ्ट हा शब्द होता, लेफ्ट हा V2 होता. लेफ्टचं V1 येतं लिव्ह आणि V3 येतं लेफ्ट, म्हणजे लिव्ह लेफ्ट लेफ्ट याचा अर्थ होतो जाणे. लिव्हचा अर्थ होतो जाणे, तर लेफ्टचा अर्थ होतो गेला. पुढे बघा. अ ओल्ड लेम मॅन. लेमचा अर्थ होतो लंगडा माणूस किंवा अपंग माणूस. पुढे बघा. स्टोरीमध्ये होता वर्ड तुमच्याकडे फेल्ट. फील या क्रियापदाचं दुसरं रूप येतं फेल्ट आणि फीलचं V3 येतं फेल्ट, म्हणजे फील फेल्ट फेल्ट म्हणजे एखादी गोष्ट वाटणे. दुसरा बघा. क्लाइम. क्लाइमचा अर्थ होतो चढणे. रिझ्यूम. स्टोरीमध्ये होता रिझ्यूम. ओके, याचा V1 येतो रिझ्यूम 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 म्हणजेच काय, एखादी गोष्ट पुन्हा सुरू करणे, थांबलेली गोष्ट पुन्हा सुरू करणं, त्याला रिझ्यूम म्हणायचं. पुढे बघा. स्टेप डाऊन. स्टेप डाऊन म्हणजेच काय, तर खाली उतरणे. ओके, घोड्यावरून खाली उतरला त्याला स्टेप डाऊन म्हणतो. इन्स्टेडचा अर्थ होतो त्याऐवजी. प्रिटेंडचा अर्थ होतो भतावणी करणं किंवा ढोंग करणं. ओके, प्रिटेंड, प्रिटेंडेड, प्रिटेंडेड. स्टोरीमध्ये हा V2 होता. नंतर बघा. स्टोरीमध्ये अॅक्युज्ड होता. अॅक्युजचा V1 येतो अॅक्युज अॅक्युज्ड अॅक्युज म्हणजेच काय, आरोप करणं. नंतर आहे स्टील. स्टीलचा अर्थ होतो चोरणे. ॲस्टोनिशचा अर्थ होतो आश्चर्यचकित करणं किंवा थक्क करणं. नंतर आहे क्ल्यू. क्ल्यूचा अर्थ होतो सुगावा लावून एखादी गोष्ट शोधणं किंवा त्याचा खून असेल त्याचा क्ल्यू म्हणतो. धागेदोरं आपण म्हणतो ना, खून झाला एखादा, तर मला एक क्ल्यू सापडला खुनाचा. ओके, चला पुढे बघा. आता फेअरचा अर्थ होतो योग्य. जजमेंटचा अर्थ होतो न्याय देणं किंवा निकाल देणं. टू लुक इनटूचा अर्थ होतो एखादी गोष्ट तपासणं किंवा निरीक्षण करणे. सेव्हरलचा अर्थ होतो बरेच, विविध किंवा वेगवेगळे. आयडेंटिफायचा अर्थ होतो शोधणं. बिलॉंगचा अर्थ होतो एखादी गोष्ट तुमच्या मालकीची असणं, स्वतःची असणं, त्याला बिलॉंग म्हणतात. फिगर आउटचा अर्थ होतो एखादी गोष्ट शोधून काढणे, तपासणी करून शोधून काढणे. तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची पार्ट 21 मधली स्टोरी. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप व टेलिग्रामची लिंक मिळेल. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन व्हावे, म्हणजेच तुम्हाला वेळोवेळी आपले अपडेट मिळून जातील. चला तर मित्रांनो येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.